नमस्कार. संवादाची एकच आशा भाषा या कार्यक्रमामध्ये सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. सगळीकडे सध्या गोंधळ चालू आहे भाषेवरनं. माणूस माणसाला संवाद साधताना जी भाषा बोलतो त्या भाषेची ओळख आहे की नाही याच्यावरती अनेक गोष्टी अवलंबून असतात. त्यामुळे सध्या महाराष्ट्रामध्ये मराठी भाषा, हिंदी भाषा, रिक्षावाल्यांनी हिंदी शिकलं पाहिजे. त्याच्यावरती सुद्धा एक सुंदर जोक आता व्हॉट्सअपवरती फिरतोय की काय एवढा वेळ कशाला लागतो शिकायला. त्यांना 2च शब्द तर शिकायचे. पहिल्यांदा म्हणत होते नाही आएंगे आणि आता शिकायचं नाही येणार. बाकी रिक्षामधून प्रवास करणं कठीणच होतं, पण मनामध्ये कुठेतरी त्या राज्यामध्ये असल्यानंतर तुम्ही ती भाषा बोलली पाहिजे हा जो मुद्दा आहे तो मला व्यक्तिशः पटतो. आणि त्यामुळे जसं मराठी माणसाचं हिंदी उत्तम पाहिजे तसं हिंदी माणसाचं मराठी पण उत्तम पाहिजे जर महाराष्ट्रात राहून तुम्हाला जगायचं असेल तर. आता हे काही धमकीचा मुद्दा नाही, पण सहज आहे सगळ्या समाजाबरोबर एकरूप झाला तुम्ही भाषेच्या माध्यमातून तर तुमचा धंदा वाढणार आहे, रिक्षाचा असो किंवा कोणताही असो. परंतु मला असं वाटतं की जसं हिंदी भाषिकांसाठी मराठीचे क्लासेस शासनाने सुरू करावेत अशी चर्चा आहे, तशी मराठी माणसांना सुद्धा हिंदी शिकवण्याचे क्लासेस सुरू व्हायला पाहिजे. प्रामुख्यानं जेव्हा उत्तर भारतातले लोक तांदूळ विकायला दारावरती येतात तर आमच्या मराठी बायका हातामध्ये तांदूळ घेऊन त्याच्यामध्ये खडा असतो तर त्यांना खड्याला कंकर म्हणतात माहिती नाही. त्यामुळे ते हातात घेऊन भैयाजी चावल में क्यों खडा आहे असं विचारतात. मग तो म्हणतो बहन जी मैं कहा चावल में खडा हूं, मैं तो बारीक खडा हूं असं तो म्हणतो. मग ती बाई 25 किलो तांदूळ विकत घेते. पुन्हा तो भैया विचारतो बहन जी कहाँ रखे 25 किलो चावल है. तर ही म्हणते ठहरो मैं पोते को लेके आती हूँ. तो पोता त्याला कळत नाही. तो म्हणतो पोता बहुत छोटा होता है वो नहीं उठा पाएगा. मग ते हाताने दाखवते पोता पोता लेके आऊंगा. ही जी भाषेची गंमत आहे ना ती आयुष्य जगायला पण शिकवते. तुम्हाला येत जरी नसलं तरी. दक्षिण भारतातल्या बायका मी बँकेत नोकरी करत होतो तिथे यायच्या, ट्रान्सफर व्हायच्या दक्षिण भारतातून यायच्या पारध्याला मुंबईमध्ये आणि मग आल्यानंतर ऑफिसमध्ये चर्चा करायच्या तर हिंदी शिकत होत्या थोड्या थोड्या. तर म्हणायच्या मैं भैया को बोला, वो बोल रहा था 1.5 रुपया पाव से. मैं उसको बोला 2.5 रुपया पाव से देता है तो बोल. तर हे त्या 1.5 आणि 2.5 मला फरक तर ठाऊक नाही. ही भाषेची गंमत आहे. मराठी माणसं पण असंच करतात. आपल्या मुलीच्या लग्नामध्येच इंग्रजी पत्रिका छापतात आणि तिथे ची चौका इंग्लिशमध्ये लिहितात. CHI पूर्णविराम, SOW पूर्णविराम आणि KA पूर्णविराम, चिरंजीव सौभाग्यकांक्षी. त्या SOWचं स्पेलिंग आहे त्याचा मूळ डिक्शनरीतला अर्थ आहे पूर्ण वाढ झालेली डुकरीण. आता आपल्या मुलीच्या लग्नामध्ये छापतात ची चौका म्हणून. तर ही भाषा जी आहे ना ती सगळ्यात महत्वाची. मला असं वाटतं की ज्ञानेश्वरांनी अमृताला पैजेवर जिंकणारी भाषा आहे असं म्हणत 6वा अध्याय अत्यंत महत्वाचा अध्याय सुरू केला. याचं कारणच ते होतं का तर ती कुंडलिनी जागृतीचा सगळा मार्ग कसा सांगितला जाऊ शकतो त्याच्यासाठी ती भाषा पण तेवढीच ताकदीची राहते आणि ती मराठी भाषा आहे. आपण बोलू याच्यावरती, पण सध्या तरी चालू आहे रिक्षावाल्यांच्या हिंदी बोलण्याबद्दल आणि मराठी बोलण्याबद्दल. पण मला असं वाटतं श्रोते तुम्ही लक्षात ठेवा महाराष्ट्र हे एकच राज्य असं आहे की ज्याचा गृहराज्यमंत्री हा उत्तर भारतीय होता. त्यांचं नाव होतं कृपाशंकर सिंह. तुम्ही एक तरी राज्य दाखवा मला महाराष्ट्र व्यतिरिक्त भारतातलं की ज्यांचा स्टेट होम मिनिस्टर हा त्या राज्याचा नव्हता. मला असं वाटतं की ही सहिष्णुता महाराष्ट्रात आहेच. फक्त होते काय आम्ही सगळे मराठी एकत्र नाही ना, आमच्या जातीपातीने गोंधळ घातलेला असतो जास्तीत जास्त. त्यामुळे ही अडचण आहे आमची सगळीच. आणि मग दिल्लीवाले किंवा उत्तर भारतातले जे सगळे मीडिया आहे तो मीडिया महाराष्ट्र असहिष्णू झाला आहे, इंटॉलरंट आहे वगैरे वगैरे जे काही गोंधळ घालतात त्याचं कारण आपण गप्प बसतो म्हणून. म्हणून मला असं वाटतं की समाजाचा जो मार्ग आहे समाजाची एकच आशा भाषा हा मार्ग घेऊन मी तुमच्याशी गप्पा म्हणणार आहे की भाषा नेमकं काय साध्य करते सगळ्या जगामध्ये. तो संवाद आवश्यक आहे कारण गीतेमध्ये सुद्धा शेवटी हाच मुद्दा मांडलेला आहे की श्रीकृष्णार्जुन संवादे. कृष्णार्जुन संवादे काय आहे त्या संवादासाठी आवश्यक आहे. माझ्या घरी चोरी झाली, चोराला पकडला, तो होता कर्नाटकाला. मला एक कन्नड वाक्य बोलता येतं ते मी दिलं ठोकून त्याच्या तोंडावरती. ನಾನು ಮಾಡಿದರೆ ಕೊಲೆ, ನೀವು ಮಾಡಿದರೆ ಶಿಕ್ಷೆ, ದೇಶ ಮಾಡಿದರೆ धर्म संस्थापन. तो माझे पायच चपाला झाला. पोलीस स्टेशनला गेलो. इन्स्पेक्टरने विचारलं तो तुमच्याशी कन्नड का बोलतोय. कारण म्हटलं मी एक वाक्य कन्नड बोलतो त्याच्याशी तेवढंच मला येतं. इन्स्पेक्टरचं पुढचं वाक्य खूप महत्वाचं आहे. इन्स्पेक्टर म्हणाला तुम्ही वाचलात त्याच्या पॅन्टच्या प्लेटमध्ये लवचिक पातं असतं, त्याची हिस्ट्री आहे त्या गुन्हेगाराची,
की ते पाहतं काढतो पॅन्टच्या प्लेटमधनं, पकडणाऱ्यावरती वार करतो आणि पळून जातो. तुम्ही केवळ एक कन्नड वाक्य बोललात म्हणून त्या कानडी चोराने तुम्हाला मारलं नाही. मी जेव्हा ते ऐकलं इन्स्पेक्टरचं तोंडून, तेव्हा असं वाटलं की तक्रार परत घ्यावी पोलीस स्टेशनमध्ये, की एखादा माणूस आपल्या मातृभाषेवर किती प्रेम करतो की दुसरा असं बोलला आपल्या भाषेमध्ये म्हणून त्याला मारायचं नाही. त्या चोराची मी केलेली पोलिसातली कंप्लेंट परत घ्यावी असं मला वाटायला लागलं जेव्हा तो इन्स्पेक्टर मला असं म्हणाला की तुम्ही कन्नड बोललात म्हणून त्याने तुम्हाला मारलं नाही. मला क्षणभर वाटलं ती तक्रार परत घ्यावी. याचं कारण श्रोतेहो, इतकं आपल्या मातृभाषेवर प्रेम करणारा तो चोर. माझा तुम्हाला प्रश्न आहे, तुम्ही आम्ही आमच्या मराठी भाषेवर इतकं प्रेम करतो का? असो, पुन्हा भेटू पुढच्या एपिसोडमध्ये. संवादाची एकच आशा, भाषा.